सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे, दुकानात गेलात आणि बघितलात सॅमसंगची S सिरीज पण आहे, M सिरीज पण आहे, F सिरीज पण आहे आणि डोक्याला हात लावताय काय आहे सगळं, या सिरीजमध्ये काय फरक आहे, तुमच्यासाठी नक्की कुठली सिरीज चांगली आहे. चला तर या व्हिडिओमध्ये आपण सॅमसंगच्या सगळ्या सिरीज एकदम सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग ठरवा सॅमसंगची कुठली सिरीज तुमच्यासाठी परफेक्ट आहे. सॅमसंगचे फोन एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये येतात, जसे की हायेस्ट टू लोवेस्ट. म्हणजे जी सिरीज हा त्यांच्या सगळ्यात महाग आणि फ्युचरची सिरीज आहे आणि F सिरीज त्यांची बजेट फ्रेंडली सिरीज आहे. चला तर आपण एक एक करून सगळ्या सिरीज समजून घेऊया. सगळ्यात पहिली सिरीज आहे सॅमसंगची फ्युचरिस्टिक आणि महाग सिरीज जी सिरीज. जी सिरीजमध्ये फोल्डेबल डिस्प्लेवाले फोन येतात, जसे की या फोनमध्ये टायटेनियम आणि ग्लास बिल्ड पासून तयार झालेले फोन आहेत. परत याच्यामध्ये लेटेस्ट इंडस्ट्री टाईप प्रोसेसर असतात जे ॲडव्हान्स मल्टीटास्किंगमध्ये सपोर्ट करतात. त्यासोबतच याच्यामध्ये प्रीमियम लेवलचा कॅमेरा आणि सगळ्यात टेक्नॉलॉजी लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये फिट केलेली असते. तर हे फोन कोणासाठी आहेत, ज्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी अनुभव घ्यायचा आहे आणि त्यासोबतच त्यांना फोल्डेबल डिस्प्ले लवर्स आहेत, त्यांच्यासाठी ही सिरीज आहे. या सिरीजचे फोन साधारण 1 लाखापासून सुरुवात होतात. म्हणजेच काय, हे फोन प्रीमियम बायर आणि टेक लवर्ससाठी आहे. तर आपल्यासाठी पुढच्या सिरीज आहेतच. आता आपण बघणार आहोत सॅमसंगची मेन फ्लॅगशिप सिरीज जी आहे S सिरीज. S सिरीज म्हणजे काय, सॅमसंगचा बेस्ट ओव्हरऑल एक्सपिरियन्स. या सिरीजच्या फोनमध्ये टॉप टियर कॅमेरा, डिस्प्ले, त्यासोबतच लेटेस्ट प्रोसेसर येतात. त्यासोबतच हे फोन प्रीमियम बिल्डवरती असतात. या सिरीजमध्ये गॅलेक्सीचे S25, S25 प्लस अल्ट्रा हे सिरीजचे फोन येतात आणि या फोनची किंमत साधारण 75,000पासून सुरू होते. हे फोन कोणासाठी आहेत, ज्यांना एकदाच फोन घ्यायचा आहे पण जबरदस्त फोन घ्यायचा आणि ज्यांना सॅमसंगचा बेस्ट ओव्हरऑल एक्सपिरियन्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे फोन आहे. हे त्यांच्यासाठी आहे जे S सिरीजचे फॅन आहेत पण त्यांचं बजेट कमी आहे. तर सॅमसंगने त्यांच्यासाठी फॅन एडिशन सिरीज लॉन्च केली जी अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. या फोनमध्ये सॅमसंगच्या S सिरीजचे फीचर्स येतात पण अफोर्डेबल प्राईजमध्ये. थोडक्यात काय, फ्लॅगशिप लेवल एक्सपिरियन्स ते पण बजेटमध्ये. आता आपण बघणार आहोत सॅमसंगची सगळ्यात पॉप्युलर सिरीज, ती म्हणजे A सिरीज. भारतामध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी जी सॅमसंगची सिरीज असेल ती ही आहे. ही सिरीज एव्हरीडे युजर्ससाठी आहे, जसे की तुम्ही आणि आपण, ज्यांना बॅलन्स फोन हवा आहे, म्हणजे कॅमेरा, परफॉर्मन्स, बॅटरी सगळं बॅलन्स हवं आहे, त्यांच्यासाठी A सिरीज आहे. ही सिरीज वाईड रेंजमध्ये येते, जसे की 15-20 हजारपासून चालू होऊन 50,000पर्यंत जाऊ शकते. उदाहरणार्थ गॅलेक्सी A35, A55. माझं पर्सनल मत आहे की ज्यांना पहिल्यांदा सॅमसंग सिरीज अनुभवायचा आहे त्यांनी A सिरीज नक्कीच घेऊ शकता. A सिरीज एकदम सॉलिड चॉईस आहे, ती पण बजेटमध्ये. नंतर येतो बॅटरी किंग सॅमसंगची M सिरीज. M म्हणजेच काय, मॅसिव्ह बॅटरी. हा फोन कोणासाठी आहे, ज्यांना चार्जिंग करायचा कंटाळा येतो, फोन जास्त टाइम चालला पाहिजे किंवा बिंज वॉचिंग करतात, त्यांच्यासाठी हे फोन आहेत. या सिरीजचे फोनमध्ये मॅसिव्ह बॅटरी आहेतच, त्यासोबतच एक बॅलन्स परफॉर्मिंग फोन पण आहे, ते पण एका बजेट रेंजमध्ये. थोडक्यात काय, चार्जिंग कमी करा, जास्त टाइम चालवा आणि बिंज वॉचिंग करत राहा. मग शेवटी येते सॅमसंगची ऑनलाईन बजेट कंपॅनियन F सिरीज. F सिरीज मेनली फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरतीच अवेलेबल आहे, जसे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर. या सिरीजचे फोन कोणासाठी आहेत, जसे की फर्स्ट टाइम बायर्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत किंवा सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्यासाठी बेस्ट सिरीज आहे. व्हॅल्यू फॉर मनी, व्हॅल्यू फोकस फोन असतं. थोडक्यात काय, त्यांचं बजेट कमी आहे आणि सॅमसंगची ब्रँडिंग हवी आहे, त्या लोकांनी F सिरीज नक्कीच घेतली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढची व्हिडिओ मिस होणार नाहीये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.